महासागर न्यूज. आणि दुःख पाळायचं. मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या नावाच्या बाबतीमध्ये छेडछाड बारामतीमध्ये चालणार नाही. आम्ही संख्येने कमी आहोत. आता कोणीतरी मला दोघांनी विचारलं की हाताच्या बोटावर बोलते एवढी माणसं इथं उपस्थित राहिलेली आहेत. अरे वनवाच्या वेळी अग्नी तांडव त्याचं रूप धारण करतो ना, एक खिलकी वाच असते, एक खिलकी. मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या नावाच्या बाबतीमध्ये हा जो प्रकार चालू आहे. आता माझी मीडियाला विनंती आहे, तुम्ही आता आमच्या बरोबर चला. ज्या रुग्णालयाला नाव द्यायचं म्हणतात त्या रुग्णालयाला आता ऑलरेडी अहिल्यादेवी होळकरांचं नाव आहे. ते नाव काढणार का? मग तुम्ही ते नाव उठवणार आणि दादांचं नाव लावणार. अरे दादांना पण वाईट वाटवणार ते तुम्ही. आणि सुनेत्राताईंना या गोष्टीची किती कल्पना मला माहिती नाही. आणि कल्पना असून जर पूर्ण शिकवलं जात असेल तर आमचं दुर्दैव आहे. आम्हाला हे आंदोलन करावं लागतं. द्यावं, नाव द्यावं. आता मी केव्हीके सुचवलंय, बारामतीचं विमानतळाला द्यावं, बारामती आग्र्याला द्यावं, चित्रचे संस्कार केले गेले तर विद्याप्रतिष्ठानला द्यावं, शारदा नगर आहे, गोविंद बाग आहे, नाव तुमच्या ना सहयोग सोसायटीला द्यावं. आणि हे बघा, आम्हाला खूप या गोष्टीचं वाईट वाटतं. आम्हाला या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय की दादांचं नामकरण होत असताना आम्हाला विरोध करावा लागतो. आम्ही त्यांच्या नावाला विरोध नाही केला, पण ज्या प्रकारे अहिल्यादेवी होळकरांच्या नावे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, सर्वोपचार रुग्णालय, आता माझ्या अगोदरच्या वक्त्याने बऱ्याच जणांनी सांगितलं की रुग्णालय म्हटलं, हॉस्पिटल म्हटलं, तिथे रोज शेकडो हजारो लोकांची ये जात नाही. कशासाठी स्मारक उभे केले जातात, कशासाठी पुतळे उभे केले जातात, कशासाठी स्मारकांना नाव दिलं जातं. ज्या लोकांनी सामाजिक उत्थानाचं काम केलं, ज्या लोकांनी समाजामध्ये आदर्श निर्माण करून दिला, ज्या लोकांनी इथल्या व्यवस्थेला दिशा दिली, ज्या लोकांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी काम केलं, अशा माणसांचा आदर्श निर्माण करण्यासाठी नावं दिली जातात, स्मारकं बांधली जातात, पुतळे उभे केले जातात, नामकरण केली जातात. मग अहिल्यादेवी होळकरांच्या नावाच्या बाबतीमध्ये ज्या कोणी प्रशासनाने, ज्या कोणी लोकांनी आणि त्याला सपोर्ट करणाऱ्या लोकांचा पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो. आणि तुम्ही गुलामी करा, तुम्हाला शुभेच्छा आहेत तुमच्या गुलामीला. पण अहिल्यादेवी होळकरांच्या नावाच्या बाबतीमध्ये एवढं साधी आणि अजून एक लोकांनी साहेब, परत आपले डेलिगेशन महाराष्ट्र शासनाकडे गेलं पाहिजे. आणि तो जो एकनाथ शिंदे साहेबांच्या कालावधीमध्ये या नामकरणाचा जी.आर. काढला गेलाय, त्या जी.आर. मधली सर्वोपचार रुग्णालय ही दुरुस्ती त्यामध्ये झाली पाहिजे. नाहीतर परत अजून कोणतरी म्हणेल हा जी.आर. रद्द करायला पाहिजे. पहिल्यांदा त्या जी.आर. दुरुस्त रद्द करण्याऐवजी दुरुस्त झाला पाहिजे, अशी आमची मागणी. आणि या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामती हे नामकरण असंच राहील. आज आम्ही एकदम सकाळी आम्ही आवाहन केलंय, शॉर्ट पिरियड मध्ये लोक जमा झालेले आणि संख्येची काळजी कोणीही करू नये आणि बारामतीमध्ये तर अजिबात करू नये. आम्ही शांत आहोत, आम्ही भावनिक आहोत, आम्ही दादांच्या निधनामुळे दुःखात आहोत ना, सर्वसामान्य माणसं आम्ही दुःखात आहोत. तर ते सांगतो ते नाही बोलायचं. त्यामुळं इथल्या सर्व लोकांना विनंती करेल. आणि हे जर नामविस्तार जर करायचा किंवा या नावाचा छेडछाड करायचा प्रयत्न केला तर आम्ही या बारामतीमध्ये उग्र आंदोलन उभं करू. फक्त बारामतीमध्ये जे नसेल, महाराष्ट्रातल्या गावागावात घराघरामध्ये हे असेल. आणि अहिल्यादेवी होळकरांच्या एका बाजूला त्रिशक्कोत्तर जन्मोत्सव साजरा होत असताना दुसऱ्या बाजूला दादांच्या नावाचा गैरवापर करून जर कोणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला तसं उत्तर देण्यासाठी महासागर न्यूज.